आज तर ग्राउंडवर जाळण धूर संगत झाला बहुते कसं तर चला पुढे बघू. तर जय श्रीराम भावांनो, आज आपल्याला काहीच काम नव्हतं म्हणून आलो होतो मळ्यात. थोड्या वेळाने बाहेर आलो तेव्हा पाहिलं मरणाचं धूर झाला बाहेर. इथूनच एवढं धूर दिसला मी म्हणलं काहीतरी लय खतरनाक पेटलंय राव. आयला नेमकं पुढे गेल्यावर लक्षात आलं की एका बाटलीत पाणी आणायला पाहिजे होतं, तेवढंच विजेला असतं. इथं जाळ कशामुळे लागला ते महत्वाचं नाही, इथं स्नॅप काढणं महत्वाचं होतं आणि या गडबडीत मी पण स्नॅप काढून घेतला. आता तुम्ही म्हणत असताना आम्ही एवढं लांब करून उभं राहिलो. कसं आहे आम्ही दोघं एकुलते एक होतो, आपलं जीवाला जपलेलं बरं. तरी परत मनात आलं होतं बरं का पुढे जावा, पण तो जाळ अजून वाढायला लागला. पण ते जाळ वाढत नाही, ते विजू राहील. आता विजलाच म्हणलं आलो पुढं. बघा ना 10-15 मिनिटात विजून टाकला जाळ. फक्त एवढं बघण्यासाठी किती गर्दी झाली होती तुम्हीच बघा. बाकीचा जाऊ द्या पण लईच खुश झाला होता. यांनी कधी जाळच पाहिला नाही काय. मी धूर बघून एवढं धावत पळत कमून आलो माहिती का, कारण की जाळाचे व्हिडिओ लय व्हायरल होते. आता इथला शो तर संपलाय, मग निघावं म्हणलं. तेवढ्यात अजून एक गाडी आली. तिथून आम्ही निघलो. माझ्या मनात एकच गोष्टीचा आनंद होता, ते म्हणजे आजचा कंटेंट झाला बुवा. नेमकं आपल्या लवकर घरी जायचंय कारण की तिथे साऊंडची ओपनिंग आहे. पण मम्मी काय लवकर निघायची नाही, त्याच्यामुळे आता मम्मीला म्हणणार